श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने आनंदित असाल ना तर आनंदितच राहा. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही रोज आमची प्रार्थना करा आणि आमच्यावर विश्वास ठेवा, पण विचार करू नका हे कधी होईल ते कधी होईल. ते आमच्या कृपेने तुमचे चांगलेच होणार असते, हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुम्ही अनेकदा आयुष्यात सर्व चांगले होण्यासाठी घाई करता. तुमचे प्रश्न लगेच सुटावेत अशी अपेक्षा तुम्ही ठेवता. पण बाळांनो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोच. काही गोष्टी लगेच मिळाल्यावर त्याची तुम्हाला किंमत कळत नसते आणि काही गोष्टी उशिरा मिळतात, कारण त्या तुमच्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत असतात. पण बाळांनो, आम्ही ते ठरवतो ते तुमच्यासाठी कायम चांगलेच असते, यावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, हेही लक्षात ठेवा की तुम्हाला काय हवे हे माहिती असते आम्हाला, आणि ते आम्ही तुम्हाला देणारच असतो. फक्त हा जो वेळ आम्ही लावतोय तो तुम्हाला कळण्यासाठी असतो. त्याची किंमत तुम्हाला कळण्यासाठीच असते. तसेच बाळांनो, आणि हरण्याची भीती अजिबात बाळगू नका, कारण हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण फक्त प्रयत्न करणे हे होय. स्वामी सांगतात, बाळांनो, माणसाने पूजा, जप, दान, धर्म, व्रत, सत्कर्म हे करीत जावे, आणि हा उद्देश एवढाच की दगड, वनस्पती, जलचर, पशुपक्षी इत्यादिकांच्या मनुष्य जन्मात जडलेले संस्कार हे दिवस आणि क्षीण होत जातात. पण ही इच्छा पुरी व्हायला अनेक जन्म घ्यावे लागतात. बाळांनो, शिरेत दिलेल्या इंजेक्शनाप्रमाणे लवकर गुण दाखवणारा रामबाण उपाय म्हणजे परमेश्वराला अनन्यपणे शरण जाऊन त्याचे सतत नाम घेणे होय. तसेच बाळांनो, परमेश्वर भक्तांना दुःख देण्यासाठी नाही, तर त्याला अधिक सामर्थ्यवान, संयमी आणि श्रद्धावान बनवण्यासाठी संकटातून चालवत असतात. बाळांनो, परीक्षेच्या काळात तुम्ही जर परमेश्वराला हात जोडला नाही तर प्रत्येक अश्रू आशीर्वादात बदलत असतो आणि प्रत्येक अडथळा नव्या मार्गाने दार उघडतो. म्हणून बाळांनो, संकटे आली की हे का घडले असे आम्हाला विचारण्यापेक्षा या प्रसंगातून परमेश्वर आम्हाला काय शिकवत आहे हा विचार मनामध्ये ठेवा. तेव्हा तुम्हाला जाणवेल की प्रत्येक परीक्षा ही गुरु कृपेचीच एक अदृश्य पायरी आहे, जी तुम्हाला शांती आणि आत्मविश्वासाने घेऊन जात असते. बाळांनो, हे पूर्णपणे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्हाला वाटते की तुमच्यासाठी हवी असलेली गोष्ट आत्ताच मिळायला पाहिजे, पण बाळांनो, निसर्गाचा किंवा देणारा एक नियम असतो. प्रत्येक गोष्टीची एक योग्यच वेळ ठरलेली असते. कदाचित आज तुम्हाला जे मिळत नाहीये त्यापेक्षा खूप चांगले आणि योग्य वेळी तुमच्यासाठी बनवून ठेवले असणार. हा विश्वास मनामध्ये ठेवा. बाळांनो, तसेच देवाची पूजा करताना रोज देवाला म्हणावे की देवा, मी तुझा दास आहे. म्हणजे देवाविषयी आपल्याला प्रेम येते. बाळांनो, आपल्याला जे आवडते ते मनाने परमेश्वराला अर्पण करावे. स्वामी सांगतात, बाळांनो, चातक पक्षी आकाशाकडे पाहून अर्थ स्वरात पावसाला हाक मारतो, तसेच भक्त आपल्या अंतःकरणापासून परमेश्वराला पुकारत असतो. ही हाक केवळ शब्दांची नसते, तर ती हृदयातील व्याकुळलेली असते. ज्या भक्तांच्या मनात अशी खरी तळमळ निर्माण होते त्याच्यावरच आमची खरी कृपा होत असते. बाळांनो, जिथे जिथे आमचे नाम घेतले जाते तिथे
तिथे तुम्हाला कोणाचीच भीती वाटणार नाही. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.